एकदा सांगून कळत नाही काय का तुला? तू आमच्यासाठी मेलीस. आमचा तुझ्याशी काही पण संबंध नाही. आई, बाबा तुम्ही तरी बोला ना माझ्याशी. बाबा सांगा ना आईला. बाबा शौनक, शौनक तुम्ही सांगा ना बाबांना. शौनक तुम्ही सांगा ना बाबांना माझ्याशी बोलायला. शौनक ती सांगा ना प्लीज. शौनक घे उचला ना, चालती हो आणि तोड दाखवू नकोस पण यंदा इथं. संगे झाला एवढा तमाशा बाज झाला. पाहुण्यांना आता जा म्हणून सांग. आम्ही गरीब आहोत, आम्हाला बी इज्जत आहे. ती इज्जत आता आणखीन माती मोल करू नका. हात जोडून विनंती करतो, तुम्ही जा आता इथून. चल मंजू. दागिने तुम्ही माझ्या लग्नासाठी केले. मी ज्यांच्याशी लग्न केलं तेच तुम्हाला मान्य नाही, त्यामुळे हे दागिने नाही ठेवू शकत मी. आई मला माहिती आहे हे दागिने बनवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. रात्र रात्र जागून शिवण्याची कामं केली. ज्या दिवशी तू आमचं नातं स्वीकारशील आणि स्वतःहून मला प्रेमाने जवळ घेशील तेव्हाच घेईन घे दागिने. काही एक गरज नाहीये, हे दागिनं तुझ्याकडेच राहू दे. पण परत आमच्या दारी बी येऊ नकोस. अगं ए, आता अशी बघत काय उभी राहिलीयस? चल चालती हो इथून आणि तोड दाखवू नकोस पण यंदा इथं. तू आमच्यासाठी मेलीस. चल मंजू. बाबांचा आशीर्वाद नाही घेतलाय. कुठलंही चांगलं काम करण्याआधी बाबांच्या पाया पडायचं मी आणि बाबा पाठीवर हात ठेवून आशीर्वाद द्यायचे. मला बाबांचा आशीर्वाद घेऊ दे प्लीज. बाबा आशीर्वाद द्या ना. बाबा बाबा आशीर्वाद द्या. बाबा द्या ना आशीर्वाद. बाबा द्या ना. बाबा प्लीज. बाबा द्या ना आशीर्वाद. मंजू चल चल.
इतक्यात हारलीस? मंजू, अरे या सगळ्या रिॲक्शनची आपल्याला कल्पना होती, हो ना? आणि त्यांना हे सगळं समजून घेणं अवघड जाणार आहे. आपण त्यांना वेळ द्यायला नको का? बघ, ते तुझे आई वडील आहेत, त्यांचा राग हा कायमचा नसणार आहे, काही दिवसांपुरता असणार आहे. काय मला नाही वाटत तसं. मला नाही वाटत आता त्या घरात मला मुलगी म्हणून स्वीकारतील. मंजू, अगं असं कसं होईल? त्यांची मुलगी आहेस तू. हे बघ, एकदा तुझं शिक्षण झालं ना, तू तुझ्या पायावर उभी राहिलीस की ते तुला आनंदाने परत घरी बोलवतील. त्यांना तुझा अभिमान वाटेल. शौनक, तुम्हाला कळत का नाहीये? तुम्ही ऐकलं नाही तर आई काय बोलली? आई मला म्हणाली की मी त्यांच्यासाठी मेले म्हणून. आई तसं बोलले तर हे बघ, मी कितीही म्हणालो की काढ याच्यावरती उपाय, तरी तू मानणार नाहीस. माहितीये मला ते. पण या सगळ्या दिव्यातून जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत असेल कायम. तू टेन्शन घेऊ नकोस, खरंच. हे बघ, पेपर सोडताना एखादा प्रश्न अवघड आला, तू सगळा पेपर सोडून देतेस का? नाही ना? अगं मग आधी येत असलेले प्रश्न सोडवायचे, बाकीच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतात. बघ मंजू, तू धीर सोडू नकोस. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, हो ना? दिस इज रिडिक्युलस. इतके सगळेजण गेलं आणि छोटं काम नाही करू शकला तुम्ही? सारखी जबाबदारी द्या म्हणून रडत असतोस माझ्याकडे. आज मोठ्या मुलासारखं काम करायची वेळ आली तर हात हलवत परत आलास तू. साधा भावाचा पत्ता नाही शोधता आला तुला? नाही, बरोबर आहे. चूक झाली ना. आता तुम्हाला प्रणवच आठवणार. मलाच काय बोलताय? आणि सगळ्यांनाच नाही सापडलाय ना तो. मी अंतर्ज्ञानी आहे. मला स्वप्न पडलं होतं की नेमका शौनक या ठिकाणी सापडणार आहे म्हणून. प्रत्येक वेळेस मला बोलतात. अच्छा, हे जमतं तुला? बापाला उलटी उत्तर द्यायला जमतं तुला, बाकी काही जमत नाही. सगळी एनर्जी फालतू गोष्टीत वाया घालवता तुम्ही लोक. अहो, आता ह्याच्यावर चिडून काही उपयोग आहे का? शौनकला गायब होऊन आता जवळजवळ 24 तास व्हायला आलेत. मला फार काळजी वाटते त्याची. कुठे असेल, कुणाबरोबर असेल, काय करत असेल? हे बघा, अजून काहीतरी भलतं सलतं व्हायच्या तुम्ही 4 फोन लावा बरं आणि शोधून काढा त्याला. नाही, मला खरंच देवयानीची फार काळजी वाटते. कुठे आहे ती? शौनकच्या खोलीत आहे. त्याची वाट बघत बसली. मी आत्ताच फोन लावून सोक्षमाक्षी लावून टाकतो. तिला फार वेळ वाट बघायला लागणार नाही. बाकी कोणाकडून काय होईल असं अपेक्षा करणं चुकीचं आहे. चल. म्हणजे तू इथं? सुमे, आम्ही लग्न केलंय. खरंच? पण हे लोक तुम्हाला घरात नाही घेणार. मोठे साहेब तर लई भडकलेत. सगळ्यांची डोकी गरम झाली तिकडं. कोणी पण काय पण करू शकतं. शौनक साहेब, तुम्ही हिला घेऊन कुठेतरी जा. गाव बदला, काय वाटेल ते करा, पण हिला इकडे घेऊन जाऊ नका घरामध्ये. सुमे, शांत हो, शांत हो.
आता शौनक माझ्या सोबत आहे आणि आम्ही कायदेशीर पद्धतीने लग्न केलंय. नको घाबरूस तू, काही होणार नाही. तुम्ही दोघे एकत्र आलात म्हणजे तू बोललीस ते खरं करून दाखवलंस. हा, तुम्ही दोघांनी मिळून खोटं पाडलं मला, पण मला आनंद आहे त्याचा. शौनक साहेब, सॉरी बर का, तुमच्याबद्दल मंजूकडे लई वाईट साईड बोलायचे मी, खरंच सॉरी. पण मला वाटलं की तुम्ही पण, जाऊ दे, झालं ते झालं. तू खुश आहेस ना? म्हणजे अशीच हसत राहा. शौनक साहेब, आनंदात ठेवा आमच्या मंजूला. पोरीनं लई कष्ट पाहिले. नक्की, कायम. डोंट वरी मालती, माझं बोलणं झालंय. शौनक आणि मंजू कुठे असतील तरी सापडणार ते, काळजी करू नका. डॅड, आम्ही आलोय. आता आम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला पॉलिटिशियन्स किंवा पोलिसांना फोन करायची गरज नाहीये. शौनक, अरे कुठे होतास तू? शौनक, या घरात काम करणाऱ्या बाई बरोबर काय करतोस तू? ती माझी बायको आहे डॅड. शौनक, काय बोलतोस तू? मॉम, आम्ही दोघांनी लग्न केलंय. हे असं तोंड वर करून सांगाल तुला लाज नाही वाटत? यात काहीच गैर नाहीये ना, हा गुन्हा आहे. आम्ही कायदेशीररित्या लग्न केलंय. मंजू आता माझी बायको आहे. शी, मला हे ऐकवत नाही अजिबात. शौनक, आजपर्यंत तुझ्या बऱ्याच गोष्टी मी खपवून घेतल्यात, पण हे तुमच्या दोघांचं लग्न मला मान्य नाही, कळलं? घरात काम करणारी बाई सून म्हणून ऍक्सेप्ट करू शकत नाही, कळलं तुला? मंजू, तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. तू पैशासाठी माझ्या मुलाच्या मागे लागलीस ना? तू त्याच्यावर काय जादू केलीस मला माहित नाही, पण तुझी ही थेरं मी बिलकुल खपवून घेणार नाहीये. त्याला आता कळत नसेल तू काय वागतेस ते, पण मला पूर्ण कळतंय. तुझ्यासारख्या मुलींना मी चांगली ओळखते. आमच्या माणुसकीचा फायदा घेतलास ना? का केलंस तू असं? बोल ना, का केलंस? आणि शौनक, आम्ही कुठे कमी पडलो रे की आज हा दिवस दाखवतोयस आम्हाला? आमच्यापेक्षाही रस्त्यावरची मुलगी जवळची वाटते तुला? अरे ती फसवते तुला. मॉम, तूच म्हणायचीस ना सीन क्रिएट नाही करायचा, आपली डिग्निटी सोडायची नाही. मग मी मंजूशी लग्न केलंय कारण की मी तिच्यावर प्रेम करतो. मला कुणाला मुद्दाम दुखवायचं नव्हतं. तुम्हाला आता हे पटणार नाही, पण असो. आणि डॅड, मला तुमचं काहीही नकोय.
आम्ही फक्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. बेबी, मी जे बोललो होतो ते खरं ठरलं की नाही? शौनकने स्वखुशीने माफी खाल्ली आणि या घरातली त्याची पोझिशन डाऊन करून घेतली. म्हणजे तुझी पोझिशन वरती गेली. शौनक, आमच्यासाठी या घरात एकच सून आहे, ती म्हणजे देवयानी. कळलं? देव, चल माझ्या. मम्मा, व्हॉट्स रॉंग विथ यू? असं काय वागतेस तू? हा प्रश्न खरं तर मी विचारायला पाहिजे. एनिवे, चल. कुठे? देव, जागी हो ग. तो शौनक आलाय. शौनक आला? खरंच आला? थँक गॉड. मला माहिती होतं शौनक माझ्याकडे परत येईल. देव, शौनक त्या मंजूशी लग्न करून तिलाही घेऊन आलाय या घरात. आता ते दोघं जण नवरा बायको म्हणून या घरात राहतील. ती मंजू त्या शौनकची बायको म्हणून निर्वेल तुझ्या समोर. तू काय करणार आहेस तू? हे बघ, झाला तेवढा अपमान बाद झाला. चल तू पण माझ्या बरोबर. नो, मी कुठेही जाणार नाहीये. जोपर्यंत डॅड मला काही म्हणत नाहीत मी इकडनं हलणार नाहीये. मम्मा. तेव्हा अगं, काय वेड्यासारखं बोलतेस तू? काय अर्थ आहे का तुझ्या या बोलण्याला? हे बघ मम्मा, तू काही म्हण, पण देशमुखांची सून मी आहे, त्यामुळे मी इकडनं कुठेही हलणार नाहीये. ठीक आहे देवयानी, तुला काय करायचं ते तू कर, पण या वेडेपणाचा भाग मी नाही होऊ शकत यापुढे. मला तुझी ही अवस्था बघवत नाहीयेस तो मी जाते. तू जेव्हा जागी होशील, आजूबाजूला बघशील, तुला तुझ्या मामाची आठवण येईल ना, तेव्हा ये आपल्या घरी. मम्मा, तू उगीच काळजी करतेस. मला माहिती आहे मी काय करतेय, आणि मला हेही माहिती आहे की देशमुखांची सून मीच आहे. माझं लग्न मंजूशी झालंय, हे तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आमच्या दृष्टीनं या लग्नाला काडीची किंमत नाही. मी या मुलीला सून म्हणून स्वीकारू शकत नाही. तुला जर राहायचं असेल या घरात तर देवयानी सोबतच राहावं लागेल. अरे ची लायकी तरी का या घरात सून म्हणून पाऊल ठेवायची? ठीक आहे, आम्हाला फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं की आम्ही लग्न केलंय. दादू, फायनली कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. आणि मंजू नाही थांबायचं, मंजू वहिनी. नाही ना, काय बुरखपणा चालला तुझा? हा नाही ना, ती मुलगी आपल्या घरातली नोकर आहे, आलं लक्षात? ती आपल्या घरातली कुणीही मेंबर नाही. तिच्या इतक्या जवळ जायचं कारण नाही. हे आपल्या स्वयंपाक करतात, भांडी धुतात. ही भिंत देशमुखांच्या घरात राहिली आणि राहणार आहे. का डॅड? का राहील ही परंपरा? हे होऊ नये म्हणून. यांना जे मिळत नाही ते असं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडनं. पण जोपर्यंत मी आहे घरात तोपर्यंत ही परंपरा कलुषित होऊ देणार नाही मी, आलं लक्षात? या मुलीला आपल्या घरात पाऊल देखील ठेवू देणार नाही मी. पण का डॅड, का? ती गरीब आहे हा तिचा गुन्हा आहे का? अहो, पण ती
ती किती हुशार आहे हे दिसत नाही का तुम्हाला? मला या घरात वाद नको आहेत, कळलं? या घरात मी सांगेन तेच होणार आहे, आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांनी खुशाल घर सोडून जावं. अहो काय बोलताय तुम्ही? मग मी वाद नाही घालत आहे. तुमचा राग मी समजू शकतो, पण डॅड जे वागतात तेही चुकीचंच आहे. हे घर माझं आहे आणि या घरात मी म्हणेन तेच होईल, कळलं तुला? रॉंग. हे पिढीजात घर आहे, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे. यावर कोणी एक व्यक्ती हक्क नाही दाखवू शकत. कायदा सांगतो तसं. बापासमोर कायद्याची भाषा करतोस? हेच ऐकून घ्यायचं बाकी होतं? नाही, पण खरंच डॅड, हे तुमचं घर आहे, तुम्ही बांधलंय नाही ना? मग या घरावरती जितका तुमचा हक्क आहे ना, तितका माझाही हक्क आहे. त्यामुळे माझ्या बायकोला या घरात येण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही. शौनक प्लीज. थांब मंजू. आधी माझा विचार होता की आपण दुसरीकडे कुठेतरी राहू, पण आता नाही. आपण इथेच राहायचं, या घरात. मला तुमचे नियम मान्य नाहीयेत, आणि तुम्ही कोर्टात जरी गेलात ना तरी निकाल माझ्या बाजूनेच लागेल, हे तुम्हालाही माहिती. आता बघतोच मी मंजूला तुम्ही या घरात कशी राहू देत नाही ते. फुलराणी फुलराणी ती फुलराणी. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.